Good morning, students. Myself Vidya Chavan. Today we are going to start our Marathi syllabus. Poem number first. आम्ही चालवू हा पुढे वारसा. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता जगदीश खेबुडकरांची आहे. आपली ही कविता सुरू करण्यापूर्वी आपण कवी जगदीश खेबुडकरांविषयी थोडी माहिती घेऊयात. स्टूडेंट्स, हमें आम्ही चालवू हा पुढे वारसा ये जो कविता है वो कविता आज हमें सीखनी है. उसके पहले हम जो कवि है उसके पोएट जगदीश खेबुडकर उनकी इंफॉर्मेशन हम पहले लेंगे. सो लेट्स स्टार्ट स्टूडेंट्स. विद्यार्थ्यांनो, आम्ही चालवू हा पुढे वारसा या गीताच्या माध्यमातून आपण आज जगदीश खेबुडकरांची ओळख करून घेणार आहोत. प्रसिद्ध मराठी कवी यांचा कालावधी आहे 1932 ते 2011. साहित्यिक, गीतकार म्हणून यांची ओळख चित्रपटसृष्टीमध्ये देखील आहे. अनेक गीतांचे लेखन त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी केले आहे. त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत. पहा, 325 मराठी चित्रपटांसाठी गीते त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांनी 25 पटकथा व संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म्स यांसाठी लेखन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते म्हणजे गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यांसारख्या 60हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या कवितेच्या माध्यमातून आम्ही चालवू हा पुढे वारसा यातून जगदीश खेबुडकरांनी गुरुजनांच्या शिकवणीतून ज्ञान मिळवलेले विद्यार्थी व गुरूंची महती या गीतातून त्यांनी सांगितली आहे. सद्गुण अंगीकारून आम्ही गुरूंनी दिलेला वारसा पुढे चालू ठेवला आहे असे आश्वासन या गीतातून कवी आपल्याला देत आहेत. चला तर पाहूया कविता काय आहे.
विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण पाहूया कवितेचा भावार्थ. गुरुनी दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली. तुम्ही सूर्या दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. कवी जगदीश खेबुडकर यांनी आपल्याला या 4 लाईनीतून 4 ओळीतून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते आधी पाहणार आहोत. स्टूडेंट्स, जगदीश खेबुडकर उन्होंने हमें इस कविता से क्या बताना वो चाहते हैं वो हम देखते हैं. यहाँ पे पहले हम देखते हैं मीनिंग, शब्दार्थ. गुरु, गुरु यानी शिक्षक. वारसा, वारसा याने वडिलोपार्जित थोरांची शिकवण, ट्रॅडिशन, हेरिटेज. ज्ञानरूपी वसा, ज्ञानाचे व्रत. पिता, पिता याने वडील, फादर. बंधू, बंधू याने भाऊ, ब्रदर. स्नेही, स्नेही याने सोबती, मित्र. माऊली, माऊली याने आई, मदर. कल्पवृक्ष, कल्पवृक्ष याने जे हवे ते देणारा काल्पनिक वृक्ष. सावली, सावली याने छाया. सूर्य, सूर्य याने सन. कवडसा, कवडसा याने अ स्मॉल रे ऑफ लाईट, किरणांचा झोत. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहूया कवितेचा भावार्थ. जैसे हम कहते हैं गुरु और शिष्य किस समान होते हैं, जैसे मिट्टी का गोला उसी तरह से शिष्य होता है. जैसे एक कुम्हार यानी मटकी बनाने वाला उस मिट्टी के गोले को जैसे आकार देना चाहता है, वह आकार देने के बाद एक अच्छा मटका तैयार होता है, उसी तरह से शिष्य और गुरु का नाता होता है. ज्याप्रमाणे गुरुने त्या मातीला चांगला आकार दिला, आकार दिल्यानंतर जे मटके तयार होते, तसे नाते गुरु आणि शिष्याचे आहे. चला तर पाहूया जगदीश खेबुडकरांनी काय सांगितले आहे. गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा. सर्व शिष्य म्हणतायत की गुरुनी आम्हाला ज्ञानरूपी व्रत दिले आहे. आम्ही चालवू हा पुढे वारसा, आणि ते आम्ही नम्रपणाने अंगीकारले आहेत. गुरूंचा हा वारसा आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही आमचे पिता आहात, तुम्ही आमचे भाऊ आहात, तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्हीच आमची आई आहात. म्हणजेच आपल्या आयुष्यात शिक्षक हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शिष्य गुरूंना काय म्हणतात, विद्यार्थी गुरूंना काय म्हणतात की हे गुरु, तुम्ही आमच्या जीवनातले पिता आहात, बंधू आहात, स्नेही आहात, तुम्हीच आमचे माता पिता आहात, तुम्ही आम्हाला हवे ते देणारे कल्पतरूचे वृक्ष आहात. कल्पतरूची शीतल सावली तुम्ही आम्हाला देता. तुमच्या तेजाचा कवडसा तुम्ही आम्हाला द्या. तुम्ही सूर्याप्रमाणे आहात आणि त्या सूर्याच्या किरणांचा तेज तुम्ही आम्हाला द्या, असे विद्यार्थी गुरुला सांगत आहेत. ते काय म्हणतायत विद्यार्थ्यांनो की हा आमचा जो वारसा आहे, ज्ञानरूपी व्रत आहे, हे आम्ही पिढ्या चालूच ठेवणार आहोत. स्टूडेंट्स, कवि हमें ये बता रहे हैं कि जो शिष्य है वो अपने गुरु को पिता, माता, भाई, एक सोबती मानते हैं. जो गुरु है उन्होंने हमें ज्ञान रूपी व्रत दिया है और वो हमें जनरेशन टू जनरेशन आगे वो देता ही जाना है. कोई भी ज्ञान हम हमारे लिए सीमित नहीं रखते हैं, तो वो हम बांटते हैं. जब भी हम ज्ञान बांटते हैं तभी हमारा ज्ञान बढ़ता है.
जो शिष्य है वो क्या कह रहे हैं कि हे गुरु, तुम हमारे लिए हमारे माता हो, पिता हो, सोबती हो। तुम बड़ा सा कल्पतरु वृक्ष हो जिसके जिसके छांव से हमें शीतलता मिलती है, शांति मिलती है। आप एक सूरज की समान हो। जैसे सूरज तेज किरणें हमें देता है, उसी तरह से आप हमें आपके ज्ञान की किरणें देते हैं। इसी तरह से हमें जगदीश खेबुड़कर उन्होंने एक गुरु और शिष्य, इनके बीच कैसे नाता होता है, कैसे रिलेशन होता है, वो हमें बताया है। विद्यार्थ्यांनो, आता पाहूया पुढच्या 4 ओळी. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरीही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण पाहूया याच्यातील मीनिंग्स म्हणजे शब्दार्थ. आता पाहूया आपण अंकुर. अंकुर म्हणजे नुकतेच जमिनीवर आलेले दल. बीज याने बियाणे, सीड. फलद्रूप म्हणजे फळांनी लगडलेले. वृक्ष म्हणजे झाड. वृक्ष म्हणजे झाड. आता आपण पाहूया याचा भावार्थ. विद्यार्थ्यांनो, जगदीश खेबुड़कर म्हणतात की आमच्या मनात ज्ञानाचे बीज रुजवले व अंकुर रुजवलेत. त्या बीजांची आता वेल झाली आहे. स्टूडेंट्स, हमें कवि क्या कहना चाहते हैं वो हम देखते हैं की पूर्वी तुम्ही आमच्या मनात ज्ञानाचे बीज रुजवले आहे. कवि यानी गुरु को एक शिष्य कह रहे हैं कि पूर्वी यानी बहुत पहले हमारे मन में आपने ही ज्ञान के बीज बोए हैं. बीज यानी सीड, और उसे अभी अंकुर आ चुका है. त्या बीजाची आता वेल झाली आहे और उस बीज की अभी बड़ी सी वेल यानी क्रीपर हो चुकी है व त्यावर सुंदर फुले फुलली आहेत और उस पर बहुत ही फूल जो है वो आए हुए है. हा ज्ञानाचा वृक्ष आता फळांनी बहरलेला आहे और ये ज्ञान का वृक्ष जो है वो फलों से भर चुका है. यानी हे गुरु, आपने जो हमें शिक्षा दी है वो शिक्षा अभी उस शिक्षा को पूर्तता आ चुकी है. हे गुरु, तुम्ही जी शिकवण आम्हाला दिली आहे त्या शिकवणीला आता त्याची पूर्तता झाली आहे. तुम्ही आमच्या मनात ज्ञानाचे बीज रुजवले, त्याला अंकुर फुटले, त्या अंकुराची मोठी वेल झालेली आहे आणि त्या वेलीवर फुले फळे बहरलेली आहेत. या कवितेतील ओळीतून गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा पहिल्यांदा तो छोटं बी होतं. बी नंतर त्याच्यावर छोटंसं अंकुर आलं आणि अंकुर आल्यानंतर मोठे ते वृक्ष झाले. फुलांनी आणि फळांनी ते आता बहरलेले आहेत. असे कवी जगदीश खेबुड़कर आपल्याला सांगत आहेत. विद्यार्थ्यांनो, चला पाहूया पुढील ओळी. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता. मनी ध्यास हा एक लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण शब्दार्थ पाहूया. शब्दार्थ म्हणजे मीनिंग. धीरता म्हणजे धैर्य, करेज. शूरता म्हणजे शौर्य, पराक्रम, ब्रेवरी. वीरता म्हणजे पराक्रम. थोर म्हणजे मोठे, महान, ग्रेट. नम्रता म्हणजे शालीनता. नम्रता म्हणजे
शालीनता. ध्यास. ध्यास म्हणजे ओढ. मनी. मनी म्हणजे मनात, इन द हार्ट. चला तर पाहूया आपण याचा भावार्थ काय आहे. शिकू धीरता, शूरता, वीरता. आम्ही धैर्य, शौर्य, पराक्रम, शूरता शिकणार आहोत. थोर ज्ञानासोबत आम्ही मनात नम्रता धारण करू. अशा व्यक्तिमत्वाचा ध्यास आम्हाला सदैव असो, अशी आमची मनोमनी प्रार्थना आहे. शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता. विद्या म्हणजे ज्ञान, की आम्ही धैर्य शिकू, पराक्रम शिकू. त्याचसोबत आम्ही थोर म्हणजे मोठे, महान होऊ. कशाबरोबर? ज्ञानाबरोबर. आम्ही सोबत आमच्या विद्ये म्हणजे ज्ञानासोबत आम्ही मनात नम्रता धारण करू. अशी मनोमनी प्रार्थना शिष्य करत आहेत. स्टूडेंट्स, हमें क्या बताना चाहते हैं कि हमें धैर्यता, शूरता, वीरता सीखना चाहिए. कोई भी मुसीबत हो उसका हमें शूरता से, धैर्य से, शौर्य से उसका मुकाबला करना आना चाहिए. साथ हमारे थोर विद्ये सवे नम्रता म्हणजेच काय? थोर म्हणजे महान, महान ज्ञान के साथ हमें मन में नम्रता का रूप भी धारण करना चाहिए. हमेशा हमारे मन में यही ध्यास रहेगा कि हमें ज्ञान के साथ साथ मन में नम्रता भी धारण करनी चाहिए. शौर्य, धैर्य, पराक्रम भी हमें सीखना चाहिए. यही प्रार्थना इस कविता से शिष्य कर रहे हैं. जगदीश खेबुडकरांच्या पुढच्या 4 ओळी. जरी दुष्ट कोणी करू शासन, कुणी सज्जनाचे करू पालन. मनी मानसी हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. विद्यार्थ्यांनो, प्रथम पाहूया शब्दार्थ. दुष्ट म्हणजे वाईट, दुर्जन, माणूस. शासन म्हणजे शिक्षा, पनिशमेंट. गुणी म्हणजे गुणवान. सज्जन म्हणजे चांगला माणूस. पालन करणे म्हणजे नियम पाळणे, टू फॉलो. मनी मानसी म्हणजे मनातल्या मनात, इन द हार्ट. ठसा म्हणजे खून, इम्प्रेशन. चला तर विद्यार्थ्यांनो, ह्याचा भावार्थ पाहूयात आपण. जरी दुष्ट कोणी करू शासन. जर कोणी दुष्टपणा केला तर त्या दुष्ट माणसाला आपण काय करू? शासन करू, शिक्षा देऊ, पनिशमेंट देऊ. गुणी सज्जनाचे करू पालन. गुणवान सज्जनांच्या कृतीचे आपण पालन करू, त्या चांगल्या कृती आपण आत्मसात करू. मनी मानसी हाच आहे ठसा. आमच्या अंतर्मनात याचीच खूणगाठ आहे. आमच्या मनामध्ये जर कोणी दुष्ट असेल तर त्याला शासन करणं, आणि जर कोणी सज्जन असेल तर त्याच्याकडून चांगल्या कृतीचे पालन करणं, हे एकच आमच्या मनामध्ये ठसलेलं असेल, खूणगाठ बनून राहिलेलं असेल. स्टूडेंट्स, हमें क्या बताया देखिए. अगर कोई दुष्ट लोग हो या कोई बुरा इंसान हो तो उससे हमें क्या सीखना चाहिए? हमें उस इंसान को, दुष्ट इंसान को हमें शिक्षा देनी चाहिए. और जो गुणवान लोग हैं, सज्जन लोग हैं, उनके अच्छे कर्मों का हमें पालन करना चाहिए. यही हमारे मन में हमेशा, अंतर्मन में यही हमेशा हमारे होना चाहिए. यानी बुरों के साथ
उन्हें शासन करना और सज्जन से अच्छी चीज़ें सीखना वो हमें आना चाहिए। मित्रांनो, जगदीश खेबुडकरांच्या या शेवटच्या 4 ओळी, तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या मानसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण शब्दार्थ पाहूयात। त्याग, त्याग म्हणजे सोडून देणे, सॅक्रिफाइस। सेवा, सेवा म्हणजे काळजी घेणे, केअर। फळा येणे, फळा येणे म्हणजे फळ मिळणे, सफल होणे, टू बी सक्सेसफुल। कीर्ती, कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, कीर्ती म्हणजे प्रसिद्धी। दाही दिशा, दिशा म्हणजे इन द डायरेक्शन्स। अगा, अगा म्हणजे अरे। पुण्यवंता, पुण्यवंता म्हणजे पुण्यवान। भल्या, भल्या म्हणजे चांगल्या माणसा, गुड नेचर्ड पर्सन। भल्या म्हणजे चांगल्या माणसा। चला आपण पाहूया याचा भावार्थ। शिष्य काय म्हणतायत? हे गुरु, तुमचा त्याग व सेवा धर्म याची अशी फलश्रुती झाली आहे की तुमची कीर्ती दाही दिशांना पसरत राहील। तुम्ही पुण्यवान आहात, कल्याणकारी व्यक्ती आहात। तुझी त्याग सेवा फळाये अशी, हे गुरु, तुझा त्याग, त्याग म्हणजे सॅक्रिफाइस, सेवा, सेवा म्हणजे केअर, ही फलश्रुत होईल, फळांनी बहरलेली असेल, सक्सेसफुल होईल। तुमची कीर्ती, कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, दाही दिशांना, डायरेक्शन्स, चोहीकडे तुमची कीर्ती पसरत राहील। तुम्ही खूप पुण्यवान आहात, कल्याणकारी व्यक्ती आहात, असे शिष्य आपल्या गुरूंना म्हणत आहे। विद्यार्थ्यांनो, जगदीश खेबुडकरांनी गुरुजनांच्या शिकवणीतून ज्ञान मिळवलेले विद्यार्थी व गुरूंची महती या गीतातून आपल्याला सांगितलेली आहे की आपल्याला सद्गुण अंगीकारले पाहिजेत। गुरूंनी दिलेला वारसा आपल्याला पुढे चालवत ठेवला पाहिजे, असे आश्वासन प्रस्तुत गीतातून जगदीश खेबुडकरांनी दिलेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, आपण पुन्हा या कवितेचा सूर पाहूयात। कविता आहे, आम्ही चालवू हा पुढे वारसा, कवी जगदीश खेबुडकर। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली। तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले। फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता। मनी ध्यास हा एक लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनाचे करू पालन। मनी मानसी हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी। तुझी त्याग सेवा फळाये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी। अगा पुण्यवंता भल्या मानसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा।
विद्यार्थ्यांनो, ही कविता तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकायचे आणि त्याला सुरात म्हणायची आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आपली आता जायची वेळ आलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.